नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती होणाऱ्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस आहे। आजही या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणार आहे। दरम्यान कालप्रमाणेच आजही वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे। जीव धोक्यात घालत तरुणांकडून हायवे ओलांडला जातोय, मात्र याला पोलिसांकडून विरोध होत असल्यानं अपघाताचा धोका आहे। नवी मुंबईमध्ये आज कोल्ड प्ले हा दुसरा शो आहे आणि या शोसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना दिसते। आपण पाहतो की त्यामुळेच आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हायवेवरून आता हे क्रॉसिंग करताना तरुण दिसत आहेत। दुसरा शो आहे, काल शो झाला होता आणि त्याच्यामुळे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सायन पनवेल हायवे मुंबई पुणे हायवेवरती ट्रॅफिक फुल जाम झाली होती। 4-5 तास ही ट्रॅफिक जाम झाली होती आणि त्यामुळेच आहे ते या ठिकाणी आता बॅरिकेड्स लावायचं काम चालू आहे। मात्र तरुणाईच्या माध्यमातून आहे ते आपला जीव धोक्यात घालून आहे ते या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा आहे तो प्रयत्न केला जात आहे। सायन पनवेल हायवे आहे, तुम्ही पाहताय की आता सुद्धा या ठिकाणी आता हा हायवे जाम व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही ही जी लाईन बघताय ही पुण्यावरून मुंबईच्या दिशेला जाणारी ही लेन आहे आणि या लेनवरती आता हळूहळू या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली आहे। नेरूळ पासून सीबीडी पर्यंत ही आता ट्रॅफिक गेलेली आहे आणि याच ट्रॅफिक मधून मार्ग काढत आहे ते या ठिकाणी शो साठी आलेली तरुणाई ही रस्ता ओलांडताना दिसते। हा मेन हायवे आहे, त्यामुळे हा मेन हायवे ओलांडताना एखाद्या ला रस्ता ओलांडताना या ठिकाणी अपघात होऊ शकतो, याच्यामध्ये मोठी इजा सुद्धा होऊ शकते। मात्र त्याच्याकडे न पाहता बिंदासपणे आहेत ते या ठिकाणावरून लोक हे रस्ता ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतात। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।